रामकृष्ण हरी आबा. रामकृष्ण हरी. ओंकार नाही आला. माईक बंद आहे बा तुमचा. हा, रामकृष्ण हरी. ओंकार नाही का आज? नाही, अजून आले नाहीये. नाही का? बरं, ठीक आहे. विचार सागर ग्रंथामध्ये तरंग पहिला, आणि पहिल्या तरंगामध्ये आपण ज्ञान उत्पन्न करणारी जी ज्ञानाची अंतरंग साधनं आहेत, त्या साधनांचा आपण विचार करत आहोत. ज्ञानाची अंतरंग साधनं कोणती आहेत? श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन ही ज्ञानाची काय आहेत? अंतरंग साधना त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. मग आता काल आपण त्या ज्ञानास अत्यंत जवळची असणारी जी साधना आहे, त्या साधनापैकी जे श्रवण नावाचं साधन आहे, त्या श्रवण नावाच्या साधनाचा काल आपण विचार केला. श्रवण करणं म्हणजे काय? तर आपण सामान्य भाषेमध्ये जे श्रवण या ठिकाणी बोलत आहेत, ते श्रवण विचारात न घेता शास्त्राने आपल्याला कोणत्या प्रकारचं श्रवण करायला सांगितलेलं आहे, त्याचा काल आपण विचार केला. ते श्रवण सांगत असताना युक्तीने उपक्रमोपसारादी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चय श्रवण म्हणतात. इथं युक्तीने शब्दाचा आपण काल विचार केला होता. श्रवण करत असताना युक्तीने करावं म्हणजे योजनापूर्वक आपण त्या ठिकाणी श्रवण करावं. ज्यांना व्हिडिओ चालू करता येईल त्यांनी व्हिडिओ चालू करा. मला समोर व्यक्ती दिसली तर मी त्यांना प्रश्न विचारू शकतो. आता ह्या ठिकाणी युक्तीने म्हणजे योजनापूर्वक, उपक्रम उपसहारादी हा जो शब्द या ठिकाणी आलेला आहे, त्या शब्दाचं तात्पर्य काय आहे बरं? कोण सांगू शकाल? उपक्रम उपसहारादी ह्या शब्दाचं तात्पर्य काय? आदी शब्दाचं तात्पर्य काय? सांगा बरं, कोण सांगेल उत्तर? सुरुवात व शेवट याची एक वाच्यता. आणि आदी शब्दाने काय घ्यायचं? उपक्रम उपसहारादी हे झालं. आदी हा शब्द पण आला ना त्याच्यामध्ये. जसं विवेकादी, श्रवणादी हा शब्द येतो का नाही त्यामध्ये. मग या ठिकाणी उपक्रम उपसहारादी हा जो शब्द आलेला आहे, मग हे तात्पर्य आपल्याला वेदांत वाक्याचं तात्पर्य काय हे जर कळायचं असेल तर काय काय घ्यावं लागलं त्याच्यामध्ये? अजून उपक्रम उपसहारादीच घ्यायचं आहे का त्यामध्ये अजून काही गोष्टींचा विचार आलेला आहे बरं? येतं का लक्षात? अभ्यास पण घेणे. अभ्यास घेणं. अजून काय घ्यायला पाहिजे? एक वाच्यता. अभ्यास, उपक्रम उपसहारादी यांची अभ्यासासहित एक वाच्यता का? बोला अजून कोणाला काय आठवतं? काल मला असं वाटतं संपूर्ण पाठ केवळ श्रवणावरती आपलं झालेलं होतं. बोला. षडलिंगाचे. उपक्रम षडलिंगाचा विचार करणे. हे लक्षात घ्यायचं. षडलिंगांचा विचार करून, कशात? उपक्रम उपसहारादी पाहून, म्हणजे सहारादी उपक्रम उपसहारा बरोबर अभ्यास झाल्याच्या नंतर अपूर्वता, अर्थवादी, फल आहे, उपपत्ती आहे, ऐकणे, हे सगळ्या गोष्टींना पाहून, ह्या सगळ्या म्हणजे षडलिंगात्मक योजना करून काय करावं आपण? वेदांत वाक्याचं तात्पर्य काय आहे? जीव ब्रह्माचा अभेद प्रतिपादन करणं हा वेदांत वाक्याचं तात्पर्य आहे का जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणं हा जीव ब्रह्माचं तात्पर्य आहे? तर जीव ब्रह्माचा अभेद
अभेद प्रतिपादन करणे असा वेदांत वाक्याचं तात्पर्य आहे. हे वेदांत वाक्याचं तात्पर्य आपल्याला कधी कळेल? जोपर्यंत आपण उपक्रम उपसारादी बरोबर षडलिंगाचा विचार करून पाहू तेव्हाच आपल्याला वेदांत वाक्याचं तात्पर्य काय आहे ते कळेल. जर आपलं श्रवण आणि अशा प्रकारे जर त्या ठिकाणी लक्षात आलं नाही तर उत्तर साधना मात्र आपल्याला करावं लागेल. ज्याचं श्रवण चांगलं झालं, ज्याला सुरुवातीलाच अजातवाद काय आहे हा जर कळत असेल, त्याला विवर्तवादाची काय आवश्यकता आहे का? अध्यासवाद, भ्रमवाद त्याची काय आवश्यकता आहे का? काही गरजच नाही. जगदा अजातवाद नाही कळाला का मग पर्यायानं विवर्तवाद आपल्याला कळूनच घ्यावा लागतो. विवर्तवाद पण कधी कधी कळत नाही. मग नाही विवर्तवाद कळाला मग काय करावं लागणार आपल्याला? मग परत दृष्टी सृष्टीवाद, नाही दृष्टी सृष्टीवाद तर सृष्टी दृष्टीवाद, नाही सृष्टीवाद तर आरंभवाद, अशा प्रकारचे वाद आणि आपल्याला काय करावं लागेल? मग लक्षात घ्यावं लागेल. मग सुरुवातीला बिघडलं का नाही की नंतर मग सारं बिघडत राहतं. म्हणून श्रवण नाही कळालं की मग मनन करावंच लागतं. मनन नाही कळालं का मग निधिध्यासन हे आपल्याला करावंच लागतं. म्हणून काय करायचं हे सगळं लक्षात घेता असताना कालचा मुद्दा बरं काही जास्त वळी पण नव्हत्या, एका वळीत सारं त्याचं तात्पर्य आपल्याला येऊन गेलेलं होतं. आणि मी तुम्हाला काल सांगितलं होतं का तुम्ही सर्वांनी काय करा, लिहून काढा. लिहून काढता असताना काटाळा करू नका आणि पाठाला सातत्य असणं फार गरजेचं आहे हे लक्षात घ्या. म्हणून काल काय सांगितलं होतं आपण श्रवणाचे प्रकार पाहिले. काही अपादत श्रवण असतात ज्याला वरच्यावर असं श्रवण म्हटलं जातं, काही अंग श्रवण सांगितलं, काही अंगी श्रवणाचे विचार पाहिले का त्यालाच काय म्हणायचं एक संबंधरूप श्रवण म्हटलं आणि काही ना विचाररूप श्रवण असं त्या ठिकाणी काल म्हटलं. किंवा त्याला आणखी वेगळं सांगायचं झालं तर अंग श्रवण असतं किंवा संबंधरूप श्रवण असतं त्याला काय म्हणायचं, त्याला प्रधान विचाररूप श्रवण असं पण म्हणता येतं. आणि त्याचं अंगी जे सांगितलं का नाही त्याला सहाय्यक विचाररूप श्रवण किंवा त्याला संबंधरूप श्रवण असंही पण विचारात घेतलं जाऊ शकतं. आता हे शब्दच मुळात पहिल्यांदा आपण ऐकतो. शब्द जर पहिल्यांदा ऐकत असेल तर ते काही लक्षात राहतं का आपल्या? नाही लक्षात राहत. पण वारंवार 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 तोच शब्द आपण जर उच्चारू लागलो तर तो शब्द आपल्याला इथून पुढं लक्षात राहू शकतो. मग आता फक्त एवढंच करायचं की ऐकत असताना हे कधी ऐकलंच नाही आणि हे आमच्या डोक्यामध्ये काही येणार नाही असं जर वाटत असेल तर हा भ्रम आहे आपल्याला, किंवा याला न्यूनगंड असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे याचा पूर्णतः काय करायचा, त्याग त्या ठिकाणी करायचा. मग काय होणार आहे, सुरुवातीला हे शब्द आपल्या डोक्यात येणार नाही, डोक्यात शिरणार नाही, प्रवेश होणार नाही, सारं कानावरून जाऊ शकतं. परंतु गंमत आहे, हे आल्याशिवाय आपल्याला मोक्ष आहे का? शास्त्राने ज्या प्रक्रिया दिलेल्या आहे या प्रक्रिया, सिद्धांत, दृष्टांत हे लक्षात घेतल्याशिवाय मोक्ष आहे का म्हणण्यापेक्षा दर्शन आहेत का आपल्याला? मग जर आपल्याला आत्मस्वरूपाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर ते कशाने होणार आहे? विचारा वाचून न पाहिजे समाधान, याच्याशिवाय आपल्याला समाधान होणार नाहीच आहे. आपण याचा अनेक वेळा विचार केलेला आहे. त्या सावकाराला जर 100 रुपये द्यायचेच होते तर मिरच्या का खाव्यात? 100 रुपये द्यायचे तर कांदे का खावेत? आणि 100 रुपये द्यायचेच तर 100 जोडे का खावेत? बरं द्यायचे तर काही चुकत नाही ना, द्यायचे चुकत नाही. मग ते 100 रुपये द्यायचे जर होतेच मग हे बाकीचं का केलं त्याने? तसं ह्या सगळ्या प्रक्रिया समजल्याशिवाय आपल्याला ते फळ मिळणार आहे का? आणि आपलं फळ काय? परमप्रयोजन फळ. मोक्ष आपले हे परमप्रयोजन फळ आहे. पण त्याच्यासाठी अवांतर प्रयोजनाची आवश्यकता आहे का नाही? जोपर्यंत साधन हातामध्ये येत नाही तोपर्यंत साध्य प्राप्त होईल का? साध्य प्राप्त होणार नाही. आणि साधन कसं आहे आपल्याला? अज्ञात साधन आहे आणि अज्ञात साधनाचं ज्ञातत्व किंवा ज्ञान प्राप्त करून देणं हेच काय शास्त्रत्व त्या ठिकाणी आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टी जरा थोड्या कठीण जातील, फक्त ऐकायचा प्रयत्न करा. सुरुवातीला डोक्यावरून गेलं तरी काही हरकत नाही, काही असा काही आग्रह केलेला नाही. फक्त इथं आलेल्या ज्या ओळी ना तेवढ्या फक्त लक्षात राहू द्या. कोणत्या? इथं जे डार्क अक्षरामध्ये जे वाक्य आल्यात ना ती मात्र पाठांतरे असले पाहिजेत. आता नेहमी सांगतं हे डार्क अक्षरातली वाक्य लक्षात ठेवा. ही लक्षात ठेवली का बाकीचं सहजच लक्षामध्ये येऊन जातं. 5 आज आपल्याला मनन शब्दाचा विचार या ठिकाणी करायचा आहे. आता मनन म्हणजे काय हे बघा. मनन जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयास साधक युक्ती
आणि भेद निश्चयास बाधक युक्ती अशा यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनास मनन म्हणतात. आता जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयास साधक युक्ती. आता जीव आणि ब्रह्म या दोघांचा काय त्या ठिकाणी अभेदच आहे. जीव आणि ब्रह्माचा काय अभेद त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मग हा अभेद आहे, याच्यासाठी पण आपल्याला युक्ती करावं लागतील का नाही? युक्ती, तर्क, योजना, अनुमान हे आपल्याला करावं लागतील का नाही? जसं शिवाजी महाराज लढायला जर गेले तर ते कसे लढत होते? भरपूर सैन्य होतं का लढण्याकरता? का युक्तीपूर्वक लढत होते? त्यांचं लढणं कसं असायचं? युक्तीपूर्वक. आणि जिथं युक्तीपूर्वक लढत होते तिथं विजय त्यांचा होताच ना. विजय त्यांचा होताच आहे. तसं या ठिकाणी आपला सुद्धा विजय होऊ शकतो, पण कधी? युक्तीपूर्वक, योजनापूर्वक, तर्क, अनुमान या सगळ्या गोष्टींचा आज आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? विचार करायचा आहे. तो विचार सांगण्याच्या पूर्वी असा एखादा सरळ मुद्दा पहा बरं. या शरीराला साधक काय आहे आणि शरीराला बाधक काय आहे? करा बरं या गोष्टीचा विचार. म्हणजे मग तुम्हाला साधक काय आणि बाधक काय या युक्तीचा विचार कळेल. बरं, ह्या शरीराला बाधक सांगत असताना आणि साधक सांगत असताना शब्द काय आला? साधक. या शरीराला फळं खाणं, काजू बदाम खाणं, ज्याची परिस्थिती असेल तो भाग वेगळा आहे का नाही? पण हे खाणं हे शरीराला साधक आहे का बाधक आहे? सांगा बरं. साधक आहे. हे शरीराला काय साधक आहे, बरोबर का नाही? ते भरपूर इतका चहा पितात की लोक ते पितळ्याने पूर्वी चहा प्यायचे. पितळ्यात चहा द्यायचं म्हणलं की पितळी चहा द्यायचा आहे का नाही? जेवणाचं नावच नाही घ्यायचं. बरं तेवढंच नाही, बाकीच्या गोष्टी ज्या चुकीच्याच आहेत त्याच खात राहायच्या. मग हे शरीराला साधक आहे का बाधक आहे? हे शरीराला काय बाधक त्या ठिकाणी आहे. हे म्हणण्यापेक्षा आहे ना, हे चांगल्याला कळतं. दारू पिणाऱ्याची पोरं पण असतात ना, त्याला पण होतं त्याला पण वाटतं आपल्या पोरांचं कल्याण व्हावं. मग पोरांचं कल्याण व्हावं हे तो कसं सांगतो की दारू फार वाईट आहे. दारू काय करते? चांगल्याची घरं बरबाद करते. दारू ही चांगल्याचे कुटुंब आणि त्या दुःखाच्या दरीमध्ये जातात. कशामुळं? तर ह्या असणाऱ्या दारूमुळं. हे दारुड्याला पण कळतं ना. म्हणजे दारू ही त्याला साधक आहे का बाधक आहे? स्वाभाविकपणे दारू त्याला त्या ठिकाणी काय साधक नसून दारू त्या ठिकाणी बाधक आहे. तसं या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणं हे मुमुक्षुला साधक आहे का बाधक आहे? बरं, सरळ मुद्दा. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणं, जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन बाधक आहे. बाधक. आणि जीव ब्रह्माचा अभेद प्रतिपादन करणं साधक का बाधक? अभेद साधक आहे. अभेद साधक आहे आणि भेद अशा पद्धतीनं बाधक आहे. इथपर्यंत मुद्दा लक्षात आला सगळ्यांच्या? आता पुढे आपल्या लक्षात घ्यायचं. पुढे लक्षात घ्या. आता आपण असं विचारात घेऊ की जीव ब्रह्माचा भेदनेचे विषय वर्णन पाहता असताना स्वाभाविक मनुष्याच्या ठिकाणी आहेच का नाही? जीव ब्रह्माचा भेद. कोणी एखादा मनुष्य जर भेटला आणि त्याला तुम्ही म्हटलं तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म आहात, देवाचे बरे तुका म्हणे खरे तर तुम्ही स्वतःच देवे, असं त्याला म्हणा बरं. तो काय म्हणन? तुम्हाला बरं वाटतं का? तुम्हाला डॉक्टर का जायचं का? तुम्हाला काय चांगलं वाटत नाही का? मी तुम्हाला व्यवस्थित बरा वाटत नाही का? असं म्हणन का? तो म्हणन मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असं म्हणेल का? म्हणजे जीव ब्रह्माचा भेद हा मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहेच का नाही? मग आपण उदाहरण पाहिलं होतं कुठं विषय वर्णनामध्ये. तर त्याच्यामध्ये असं एक उदाहरण आलं होतं की जाधवबाबाने काय सांगितलं होतं की एक द्वैती पंडित होता आणि तो द्वैत शिकून आला होता आणि शंकराचार्यांना काय म्हटला मी तुमच्या बरोबर जरा थोडा वाद करतो. त्या वादाचे प्रकार असतात वाद, जल्प, वितंड असे वादाचे प्रकार असतात. तर संतांचं तात्पर्य कशामध्ये असतं? वादात असतं का चिंतनामध्ये असतं? ते चिंतन करतात किंवा नामस्मरण करतात. भरपूर प्रमाणात आपल्याला किंवा उदाहरणं त्यामध्ये आठवतात. मग ते म्हटले बाबा आज आम्हाला काय करायचे? मंगल करायचे. आज आम्हाला काय करायचे? मंगल करायचे. म्हणजे मंगल म्हणजे आपण जसं शोर कर्म म्हणतो ना तशा पद्धतीने मला मंगल करायचे. आज काय वाद करत नाही. तुम्हाला मी पण वाद करण्याकरता आलो. जसं नाथांना तो विचारत होता ना एक ब्राह्मण
काशी जा. मी तुमच्या बरोबर वाद करायला आलोय. नाथ महाराज म्हणले आज आम्हाला नामस्मरण करायचंय, आज आमचं हेच मंगल आहे. तसं तो म्हणलं आम्हाला मंगल करायचंय. बरं म्हणले मग तुला जर ऐकायचंच नसेल आणि वादच जर करायचा असेल तर चल माझ्या बरोबर, चल कुठंतरी जाऊन चालू मध्ये करू वाद वाटलंस तर. बरं मग ते काय केले, त्या एका ब्राह्मण आपलं नाभिकाकडे गेली, न्हाव्याकडे गेली आणि न्हाव्याला ते शंकराचार्य काय म्हणू लागले, म्हणले तू सच्चिदानंद रूप ब्रह्म आहात, तू नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा प्रकारचं तू ब्रह्म आहात. तुझ्यामध्ये कोणत्या प्रकारचा सोगत सजाती विजाती कोणत्याच प्रकारचा भेद नाही, तू भेद रहित, तू अभेद रहित, तू एक सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहेत. न्हावी रडायलाच लागला. नाही म्हणलं हे असं तुम्ही का म्हणता, आतापर्यंत मला असं कधी म्हटले नाही आणि तुम्ही असं मला या ठिकाणी म्हणता, मला बरं वाटत नाही का. मगाच्या प्रमाणे तो न्हावी म्हणला तुम्ही असं काही बोलू नका, मला हे काही बरं वाटत नाही, आहे का नाही. तुमची कामं मी सगळं करतो पण मला असं काही तुम्ही हिणून बोलू नका. आता हिणून बोलला का नाही, पण तो बिचारा फार नाराज झाला असं त्याला म्हटल्याच्या नंतर, बरोबर आहे की नाही. मग ते त्यांचं सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग त्या स्नान वगैरे झालं, ते कर्म केलं म्हणजे स्नान वगैरे करावं लागतं. आणि झाल्याच्या नंतर मग तो पंडित म्हणला चला आता मी तुम्हाला आहे ना, चला आता मला तुम्हाला ते द्वैताविषयी आपलं जो ब्रह्माच्या भेदाविषयी तुम्हाला सांगायचं आहे, चला वाद करायला. ते म्हणले आता वाद मागाशी झाला नाही का. म्हणलं काय वाद झाला. मी तर त्या न्हाव्याला काय म्हटलं होतं की जीव तू सच्चिदानंद स्वरूप नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सच्चिदानंद स्वरूप असं असणारा सोगत सजातीय विजातीय भेदरहित देशकाल भेदरहित असं असणारा तू ब्रह्म एक आहे असं मी त्याला म्हटलं. त्याला मान्य झालं का. तो काय म्हणला होता, मी ब्राह्मण आपलं मी न्हावी आहे, मी नाविक आहे, ऐक नाही, मी अमुक जातीचं आहे, मी तमुक जातीचं आहे, मी काय ब्राह्मण आहे का, मी काय ब्रह्म आहे का त्या ठिकाणी असं म्हणतो होता. म्हणजे त्या ठिकाणी त्याला फार द्वैत नावाचं शास्त्राचा अभ्यास करावा लागत होता का ते स्वाभाविकपणेच असतं, ते मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविकपणेच असतं. मग ते जर स्वाभाविकपणे आहे त्याच्यासाठी शास्त्र शिकायची काही आवश्यकता आहे का. त्याला शास्त्र शिकायची आवश्यकता नाही, ते शास्त्र वाचूनच मनुष्याच्या ठिकाणी काय असतं त्या ठिकाणी स्वाभाविक असतं. म्हणून या ठिकाणी काय करायचं आपल्याला की दोघांमध्ये काय करायचं आपल्याला अभेद प्रतिपादन करायचा. कशात अभेद करायचा, जीव आणि ब्रह्म या दोघांमध्ये आपल्याला काय करता आला पाहिजे अभेद. आपल्याला अभंग पण पाहता येतं. तसं तुकोबराय म्हणतात की नाही की रक्त श्वेत कृष्ण. आता या अभंगात तुम्ही ऐकले असतील दादांच्या मुखातून, रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तिने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाले कल्पनाने माली द्वैत देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. जीव नंतर आत्मा आणि तोच आत्मा काय निर्वाळला विश्वाकार. मग त्याला कळालं न झाला प्रपंच आहे परब्रह्म. मग अहम सोहम ब्रह्म आकळले, ऐक नाही. म्हणजे अशा पद्धतीने काय तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तोची झाला अंग तू काय म्हणे. असे किती प्रमाण आपल्या लक्षामध्ये घेता येतात बरं. भरपूर वेद तुम्ही ऐकाऊ कर्म बोल तिथे वर्म संत पुढे चारी वर्म झाले एकच्या अंगी पाप पुण्य भागी विभागले प्रथम पाविला पंथ आधी मध्य अंती भेद नाही. आंबे बोरी वड बाबुळ चंदन झाड आहेत का नाही भिन्न भिन्न. बरं झाडं भिन्न भिन्न आहे आणि गुणागुणी भिन्न आग्नी एक. प्रत्येकाचे गुण वेगळेत. आंबा कसा आहे बाबुळ कशी, प्रत्येकाचे गुण. आणि आग्नी वेगळा असतो की एकच असतो. आग्नी मात्र एकच आहे का नाही, आग्नी एकच आहे. पण हे कधी कळलं आपल्याला, जोपर्यंत जीव आणि ब्रह्म या दोघांचा अभेद आपल्या लक्षामध्ये येत नाही तोपर्यंत हे कळेल का. जेव्हा अभेद लक्षात येतो ना पूर्णता त्यावेळेस काय वाटतं, त्यावेळेस हेच कळतं. जसं तुकोबराय म्हणतात का नाही, काहीच मी नव्हे कोणी गावेचा एकट ठाईचा ठाई एक नाही जात कुठे येतो फिरून या. मी कुठं जाते नाही आणि कुठे फिरून येत नाही. व्यापकामध्ये काय कुठं जाता येतं का. आज इकडचं आकाश तिकडे गेलं आणि तिकडचं आकाश इकडे आलं असं कधी झालं का. नाही जात कुठे येतो फिरून या. अवघीची वाया विन बोल. तुम्ही म्हणता हा जन्माला गेला आणि जन्माला आला असं तुम्ही म्हणता, पण हे वाया विन नाही का, हे व्यर्थ आहे का नाही. हे खरं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी काय व्यर्थचे नाही. मज कुणी आपले दुसरे, मला आपलं आणि दुसरं कोणी आहे का. मीच मजे व्यालो पोटा आपुले आलो. मी काय कोणाला म्हणजे तो स्वतःच प्रसवला विश्व आपणची प्रसवला, हे स्वतः जगाला प्रसवला का नाही तो. म्हणजे मग तोच त्या ठिकाणी काय एक होता अनेक झाला.
एवढंच आहे. आणि तो पण कशाने झाला? कल्पनेने झाला. वास्तविक तो अनेक आहे का एकच आहे? वास्तविक तो त्या ठिकाणी कसा आहे? एकच आहे. ह्या सगळ्या कोणत्या युक्त्या आहेत? ह्या साधक युक्त्या आहेत का बाधक युक्त्या आहेत? बरं, ह्या युक्त्या कोणत्या आहेत? साधक. ह्या साधक युक्त्या आहेत. तुकोबरा आपल्याला कोणता सांगतात? साधक. तुका म्हणे आहे देव आहे तैसा आहे का नाही? देव जसा आहे तसाच आहे. त्याच्यात काय बदल आहे का? तुम्ही वस्त्र बदलता का नाही? ही वस्त्र झाली का ती वस्त्र? मग वस्त्र बदलल्याने हा कधी बदलतो का? हा कधीच बदलत नाही. काय ओवी ती जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारे ते चैतन्यनाथे ना, चैतन्यनाथे. हा चैतन्यनाथे. हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विशुद्धू म्हणून शास्त्राधिकादी छेदू न घडे राया. हा प्रलय योदके आपलवे आग्नेदाहो न संभवे येथ महाशोषून प्रभवे मारुताचा. हा तारकाची दिठी गोचर न विकिटी ध्यान याच्या भीती उत्कंठावाय. किती किती लक्षात घेता येईल. म्हणजे ह्या सर्वांमध्ये काय सांगितलेलं आहे? आभेद सांगितलेला आहे. आभेद सांगितलं म्हणजे जे सच्चिदानंद रूप असतं ते काय असतं? नित्य असतं. त्याच्यामध्ये कधी भेद होतो का? जे सच्चित आनंद असतं, सत शब्दाचा विचार काय केला आपण? जे त्रिकाला बाधित असतं त्याच्यात भेद होणं संभव आहे का? त्याचा नाश होणं संभव आहे का? पण जे मधी जे सुरुवातीला नसतं आणि जे शेवटी पण नसतं, मधी फक्त प्रतीतीला येतं, ते कसं असतं? ते कल्पित असतं. ते आत्मा आहे का अनात्मा आहे? ते खरं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी अनात्मा असतं. आणि जो आत्मा असतो तो सुरुवातीला असतो, मध्ये असतो आणि शेवटी पण असतो. रज्जूवर सर्प प्रतीतीला आला का नाही? का सर्पावर रज्जू प्रतीतीला आली? कस झालं? रज्जूवरती सर्प प्रतीतीला येतो. मग तो सर्प कसा असतो? शास्त्रात त्याला प्रतीती मात्र म्हटलं. प्रतीती म्हणजे काय? फक्त दिसण्यापुरता असतो. टिकण्यापुरता असतो का? राहण्यापुरता कधी असतो का? कधीच नसतो. तो कधी दिसतो आपल्याला? अमावस्येच्या रात्री दिसतो का? चैत्राच्या उन्हात दिसतो का? पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधार नाही, मंद अंधकारादी दोषामध्ये फक्त प्रतीतीला येतो का कायमस्वरूपी येतो? नाहीत. मग तो पदार्थ सत्य असतो का मिथ्या असतो? तो पदार्थ नेहमीच मिथ्या असतो. तसं हे शरीर आत्मा का अनात्मा? हे शरीर अनात्मा विचार घ्यावा लागेल. का बरं अनात्मा घ्यावा लागेल? लहान वयात कसं होतो? तरुणपणी कसं होतो? आणि म्हातारपणी कसा असतो? येथ कोमरा तो दिसे. मग ते तारुण्य वंशी भ्रशे. बरोबर की नाही? म्हणजे तरुणपणा, म्हातारपण, वार्धक्य ह्या सगळ्या गोष्टी येतात. शरीर तेच असतं, पण ते शरीर शेवटी एक दिवस काय होतं? पडत असतं. म्हणून हे शरीर कसं आहे? बदलणारं आहे. जे बदलणारं असतं ते कसं असतं? अनात्मच त्या ठिकाणी असतं. ते पुढच्या निधीत असणारे याचा विचार करायचा होता. पण आता ह्या ठिकाणी काय करायचं आपल्याला आहे ना? शास्त्राने काही प्रमाण दिलेले. काय यासाठी प्रमाण दिलेत? जीवब्रह्माच्या अभेदनिच्छा साधक युक्ती आणि भेदनिच्छाच बाधक युक्ती हे पाहण्याकरता काही प्रमाणांचा विचार ह्या ठिकाणी आलेला आहे. त्याही प्रमाणाचा आपण काय करू? थोडक्यात विचार करायचा. काय विचार करायचा? की व्यापक असणाऱ्या चैतन्यामध्ये कधी भेद नसतो. तो भेद पाहायला मिळतो ना, तो फक्त उपाधी सापेक्षच भेद आपल्याला पाहायला मिळतो. उपाधी लक्षात येतात ना तुमच्या? आता उपाधी म्हणजे काय? जसं आकाश व्यापक आहे, त्याला कोणती उपाधी आहे का आकाशाला? आकाशाला कोणत्याच प्रकारची उपाधी नसते. पण घट तयार केला, घटात आकाश येतं का नाही? घटात आकाश आलं तेव्हा तुम्ही त्या आकाशाला कोणता आकाश म्हणता? घटाकाश. आणि घर तयार केलं आणि घरामध्ये पण आकाश आलं म्हणजे त्याला मठ म्हणतो आपण. त्याला कोणतं आकाश म्हणायचं? मठाकाश. ऐक रे, घटाकाश म्हणा, पटाकाश म्हणा, मठाकाश म्हणा. अशा उपाधी सापेक्ष आपल्याला अनेक प्रकारचे आकाश त्या ठिकाणी पाहता येतात. पण ते आकाश आपल्याला अनेक जरी प्रतीतीला आले असतील, आकाशाखाली 100 घट आणून ठेवले तर प्रत्येक घटाला एक आकाश आलं तर असे किती आकाश होतील? अशा हजारो आकाश त्या ठिकाणी जरी झाले, अनंत आकाश झालं. पण आकाश मात्र कसं आहे? एक आहे. तसं ब्रह्म कसं आहे? एक आहे. मग तुम्ही जीव मानता, जीव हा जीव आहे का? वास्तविक पाहिला तर तो कल्पना अविद्या तेने झाला जीव. जीव हा कोण आहे? तो का म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. हा स्वतःच कोण आहे? परब्रह्म स्वरूप त्या ठिकाणी आहे. मग त्याच्यात भेद का आपल्याला वाटतो बरं?
भेद आपल्याला उपाधी सापेक्ष वाटतो. जसं मगाशी न्हाव्याला कसा भेद वाटायचा, अहो मी काय ब्राह्मण आहे का, मी अमुक आहे का, मी तर सामान्य न्हावी आहे असं म्हणतो की नाही तो. म्हणजे त्याला न्हावीपणामुळं भेद वाटतो की नाही, पण त्याला असं वाटतं का मी सच्चिदानंद स्वरूप आहे, असं मात्र त्याला वाटत नाही. मग हे कशामुळे भेद वाटतो आपल्याला, तर उपाधी सापेक्ष अशा प्रकारे भेद वाटत असतो. आता जीव ब्रह्माच्या आभेद आभेद म्हणजे भेद टाकून देणं, आणि आभेद म्हणजे एक, आभेद म्हणजे ऐक्य. अशा प्रकारचं ऐक्य व्हावं आणि त्याचा काय व्हावा, निश्चय व्हावा. कारण निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. ऐक नाही काहीतरी असंच एक चरण आहे की आपणची फळं आले हाता, असे काहीतरी प्रमाण त्या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. तर हा निश्चय त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि कायचा आभेद निश्चय झाला पाहिजे. तो आभेद निश्चय होण्याकरता काय करायचं, आपल्याला काही साधक युक्तीचा विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आता हे प्रमाणाने आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं. काय असतं प्रमाण, जसं शास्त्रामध्ये ना काही प्रमाणाचा विचार आलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, काय अनुपलब्धी नाही, शब्द प्रमाण झाल्याच्या नंतर अनुमान प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण. अनुपलब्धी प्रमाण म्हणजे अभाव प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुमान प्रमाण, हे सगळे प्रमाण आपल्याला या ठिकाणी काय पाहावं लागतील. त्याच्याकरता ह्या प्रमाणाचा विचार करत असताना त्याच्यामध्ये काही साधक युक्तीसाठी प्रमाणाचा विचार करायचा आणि काही बाधक युक्तीसाठी त्या प्रमाणाचा विचार करायचा. आता तुम्ही म्हणा बाधक युक्ती म्हणजे काय, बाधक युक्ती म्हणजे त्याच्यातला बाद करणं नाही, जे काही प्रमाण बाद करत असेल तर त्यांचा काय करायचा, बाद करायचा. म्हणजे भेदाला भेद असेल ना, तर तो भेद निवृत्त करण्याकरता बाधक प्रमाणाचा विचार त्या ठिकाणी करायचा. ठीक आहे ना. तर या ठिकाणी आता आपण एक अनुमान प्रमाण किंवा त्याला तर्क प्रमाण असं पण म्हटलं जातं. जसं माऊली म्हणतात की नाही, तरी तर्क तोची फरशू निती भेतू अंकुशू वेदांत तो मारसू मोदके मिरवे. बरोबर आहे की नाही. म्हणजे माऊलीने गणपती सांगितला, तो किती 6 हाताचा सांगितला, आणि 6 हाताचा गणपती सांगत असताना त्यामध्ये काय केलं त्याने, 6 हाताचा गणपती सांगत असताना 6 शास्त्रांचा विचार त्यामध्ये केलेला आहे. 6 शास्त्र म्हणजे 6 प्रमाण. मग त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, म्हणजे काही आस्तिक आले आणि काही त्याच्यामध्ये नास्तिक आले. तर आपण कोणत्या शास्त्राचा विचार करायचा, जे आस्तिक शास्त्र त्याच्यामध्ये आहेत त्या आस्तिक शास्त्राचा यामध्ये काय करायचा, विचार करायचा. आता हे जरा थोडं डोक्यावरून जात असेल, पण हे पुढं आपल्याला काय येणारच आहे. आणि हे ऐकून जर ठेवलं तर पुढं आपल्याला हे काय होऊ शकतं, सहाय्यक होऊ शकतं. बरोबर ना. म्हणून फक्त ऐकून ठेवा, हे तुमच्या लक्षात येणार नाही हे मला पक्क माहिती, पण याच्याशिवाय पर्याय पण नाही. त्या दिवशी दादांनी एक अभंग दिला होता, मी ब्रह्म तू देव ऐसा करी, नको ब्रह्मज्ञान. पण ब्रह्मज्ञान सांगावंच लागलं. नको म्हणताना ते आधी कळलं तर पाहिजे ना ब्रह्मज्ञान म्हणजे काय, ते सांगावंच लागलं त्यांना. तसं आता ह्या ठिकाणी साधक बाधक युक्तीचा विचार करायचा म्हणजे प्रमाणाचा विचार आपल्याला करावाच लागतो. प्रमाण जर नसेल तर ते करता येईल का, करता येणार नाही. म्हणून फक्त काय करायचं, ऐकून ठेवायचं. ऐक फक्त झोप येऊन द्यायची नाही. ऐकत असताना जर झोप आली ना तर मग परत गोळ होऊ शकतो. बरोबर ना. कारण मग नंतर काय होतं, तुम्ही बोलले होते पण मी झोपी गेले. मग ते झोपी जरा गेलं ना, मग काय होतं, पार्वती होती आणि ती पार्वती मग शंकराला म्हणते, तुमचे एवढे जन्म, माझे एवढे जन्म झाले, तुमचा एक पण जन्म नाही, असं का बरं. 6व्या अध्यायात आपण याचा विचार केला होता ना, केला होता ऐक नाही. जे मार्गेचा कापडू महेशू अजूनही त्याच मार्गाने ते चालतात. म्हणजे त्यांना जन्म मरणाची परंपरा आहे का परंपरा नाही. आणि याला परंपरा का आहे, त्याचं कारणच आहे का त्यांना हे जे तत्वज्ञान, हा जो बोध आहे, आदिनाथ उमा बीज प्रगटले, हा जो बोध आहे हा त्यांचा कसा आहे, नित्य असणारा बोध त्या ठिकाणी असतो. मग आता काय करायचं आपल्याला, जाऊ द्या, जीव ब्रह्माचा आपल्याला काय करायचं आहे, आभेद ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. कसा आभेद लक्षात घ्यायचा, की जे सत चित आनंद स्वरूप असतं, म्हणजे जे सच्चिदानंद स्वरूप असतं, ते सच्चिदानंद स्वरूप काय आहे, घट आहे का पट आहे का मठ आहे. सच्चिदानंद स्वरूप काय आहे,
काय जीव आहे, ब्रह्म आहे, ईश्वर आहे, ब्रह्म ब्रह्म. ब्रह्म आणि घट पट मट हे सच्चिदानंद स्वरूप आहे का? बरं, हे सच्चिदानंद स्वरूप असेल तर घट शेवटपर्यंत टिकायला पाहिजे होता, बरोबर ना? हा टिकतो का? हा घट पट मट कधी टिकत नाही. चाक पण टिकत नाही, दंड पण टिकत नाही, कुंभाराची बायको पण टिकत नाही, गाढव टिकत नाही, हे सारे हे कोणतेच टिकत नाही, बरोबर आहे की नाही? यांचाही त्या ठिकाणी नाश होतो. आणि कोणाचा नाश होत नाही? जे सत चित आनंद स्वरूप आहे. नाथ महाराज म्हणतात की नाही, वाराणसी काहीतरी हरिपाठामध्ये प्रमाणे बघा, वाराणसी तीर्था क्षेत्रानाश आहे, बरोबर ना? वाराणसी तीर्था क्षेत्रानाश आहे, अविनाश पाहे नाश कायसा. म्हणजे सच्चिदानंद स्वरूप असतं ते कसं असतं? अविनाशी. त्याचा मात्र कधी विनाश अशा प्रकारे होत नाही. ते कसं असतं? अविनाशी असतं, म्हणून ते सच्चिदानंद रूप असतं. हा, सत्पत्ती ब्रह्मचित्पत्ती माया. हा, आनंदपदी जया म्हणती हरी. ऐक नाही, सत चित आनंद म्हणजे त्याला आस्ती भाती प्रिय, बरोबर ना? असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे, मग आपल्या लक्षात काय घ्यायचं? आता इथं तर्क करायचं ना आपल्याला, जर थोडा अनुमानाने विचार करायचा ना. कशासाठी? साधक युक्तीसाठी. जीव ब्रह्माच्या आभेदनीच्या साधक युक्ती करायची. मग जे सच्चिदानंद स्वरूप असतो, त्या सच्चिदानंद स्वरूप जे असतं ते कोण असतं? केवळ ब्रह्म असतं. आणि ब्रह्माचा कधी त्या ठिकाणी बाध होतो का? त्या ब्रह्माचा त्या ठिकाणी कधी बाध होत नाही. मग आता जीव जर पाहिला आणि ईश्वर जर पाहिला तर जीव काय आहे आणि ईश्वर काय? फक्त उपाधी आहे ना. जीवाला कोणती उपाधी लागली? जीवाची उपाधी काय बरं? बघा बरं, नाही लक्षात येत जीवाची उपाधी. जीवाला कोणती उपाधी लागली? मायाची उपाधी लागली. पण कोणती उपाधी लागली? माया. शुद्ध सत्वगुणी एक उपाधी आणि मलिन सत्वगुणी एक उपाधी. हा, मग शुद्ध सत्वगुणी उपाधी कोणाला लागली? ब्रह्माला लागली. काय नाव आलं त्याला? ईश्वर नाव आलं. आणि मलिन सत्वगुणी उपाधी कोणाला लागली? जीवाला. का ब्रह्मालाच लागली? आणि नाव त्याला जीव आलं. जीवाला कशी लागत उपाधी? ती ब्रह्मालाच लागेल ना उपाधी. जीवाला कशी काय उपाधी लागल? जीव हे मायाच्या सापेक्ष आलं, ईश्वर हा मायाच्या सापेक्ष आलं ना. शुद्ध सत्वगुणी ब्रह्मालाच लागेल, कारण माया ही कशाच्या आधारावर राहते? शेवळ कशाच्या आधारावर राहतं? पाण्याच्याच आधारावर राहतं ना. आणि पाण्यालाच आवरण करताना तशी माया स्वश्रेय आणि स्वविषय अशी माया सांगितली. आणि ही कशी सांगितली शास्त्राने? जीव ईश्वर विभाग रहित सांगितली आणि ती ब्रह्माला आवरण करणारी सांगते. तर ती माया काय करते? जेव्हा शुद्ध सत्वगुणी होती तेव्हा ती ब्रह्माला आवरण करते. ब्रह्माला आवरण करते तेव्हा त्या ब्रह्माला नाव येतं ईश्वर, म्हणजे ते माया विशिष्ट चैतन्य. आणि जेव्हा ती मलिन सत्वगुणी माया त्या ब्रह्माला आवरण करते तेव्हा त्या ब्रह्माला काय नाव येतं? माया अविद्या विशिष्ट चैतन्य. एक माया विशिष्ट चैतन्य आणि एक अविद्या विशिष्ट चैतन्य. आता अविद्या विशिष्ट चैतन्य म्हणजे काय? अविद्या विशिष्ट चैतन्य जीव का ईश्वर? जीव. आता हे सरळ आहे का नाही? का फार डोकं खाजावं लागलं का हे समजून घेण्याकरता? काही गरज नाही. सरळ सरळ मुद्दा आहे. म्हणजे हे लक्षात येतं याचा अर्थ. मग याचा अर्थ तुम्हाला कळणार या गोष्टी आहे का नाही? मग आता एवढी म्हातारी लोक जर उत्तर देत असेल, मग तरण्यांना उत्तर द्यायला काय अडचण आहे? आता का तरणी झोपी गेल्यात? सगळ्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. हे जर नाही कळालं तर पुढचं कळेल का आपल्याला? कळणार अजिबात नाही. आता हा पाठ रेकॉर्डिंग केला आणि नंतर जर ऐकायचं म्हणलं तर तो कसा ऐकू शकतो? हिंगान चिंगान करून ऐकू शकतो. मग पाठामध्ये बोललं जातं, पाठामध्ये समाधान होतं, बरोबर की नाही? चला, मग आपल्या लक्षात काय आलं? तो जीव असो किंवा ईश्वर असो, पण तो कसा आहे? सच्चिदानंद रूप आहे. फक्त काय करायचं आपल्याला? त्याच्यामध्ये असणाऱ्या उपाधीचा काय करायचा? फक्त त्याग करायचा. मग उपाधीचा त्याग केल्याच्या नंतर काय त्याच्यामध्ये?
जसं तुम्ही पाहता लाडूत साखर आली, पेढ्यामध्ये साखर आली आहे की नाही, पण पेढ्यात साखर आली, लाडू साखर आली. लाडू गोड कशाने झाला? साखरेमुळं. पेढा गोड कशाने झाला? साखरेमुळं आहे का नाही. मग याच्यामध्ये पेढ्याला स्वतःची गोडी आहे का? लाडूला स्वतःची गोडी आहे का? साखरेची गोडी आहे का नाही. पण त्या साखरेच्या उपाधी, आपलं पेढ्याच्या उपाधीमुळं, लाडूच्या उपाधीमुळं साखरेला नावं भिन्न भिन्न आली, त्याची गोडी भिन्न भिन्न रूपाने आली. तसं जीव आणि ईश्वर हा कोण आहे? मुळात सच्चिदानंद स्वरूपच आहे, फक्त उपाधीचा काय केला? त्याग केला. आणि हे कशाने कळलं आपल्याला? अनुमान प्रमाण, तर्क प्रमाण. जसं डोंगर आपल्यापासून दूर आहे ना, मग डोंगराला आपल्याला खाली आग्नी जळताना दिसत नाही, पण धूर मात्र दिसतो की नाही. मग त्या धुरावरून एवढं तर पक्क कळतं ना का खाली अग्नी पेटलेला असावा. म्हणजे अग्नी म्हणजे तुम्हाला धुरावरून अग्नीचं ज्ञान होतं का नाही? धुरावरून अग्नीचं ज्ञान होतं. तसं ह्या ठिकाणी जीव आणि ईश्वर ज्या अर्थी आहे त्या अर्थी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे का नाही? ते ब्रह्म आहेच. मग ते सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे, फक्त त्याच्यामध्ये भेद आलेला आहे. त्या भेदाचा काय करायचा? त्याग करायचा. भेदाचा त्याग केल्याच्या नंतर दोघांमध्ये आभेद आहे का नाही? मग अशा प्रकारे हा आभेद निश्चय साधक युक्ती नाही का? ही मात्र त्या ठिकाणी काय आहे? साधक युक्ती. हे कशाने कळलं आपल्याला? आपल्याला तर्क किंवा अनुमान प्रमाणाने आपल्याला हे लक्षात येतं. एक त्याच्यानंतर परत जीव ब्रह्माच्या आभेद निश्चयास एक उपमान प्रमाण लक्षामध्ये घेता येतं. उपमान प्रमाण. आता हे उपमान प्रमाण म्हणजे काय? तर त्याचा एक असा विचार करायचा की तुम्हाला गवई माहिती आहे का? गवई, गवई ऐकून आहे का? गवई म्हणजे तो कीर्तनामध्ये गायला असतो, त्याला गवई नाही म्हणायचं. तो गवई नाही सांगितलं या ठिकाणी. गवई गाणाराच नाही. हा? गवई गाणारा ना, कीर्तनामधला नाही, गाणारा ना. तो गवई नाही लक्षात घ्यायचा. इथं शास्त्रातला गवई लक्षात घ्यायचा. गवई म्हणजे काय? गवई म्हणजे गायीच्या आकारासारखाच एक प्राणी असतो. त्या प्राण्याला शास्त्रामध्ये गवई, गवई नाही गवय असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मीच गवई म्हटलं ना, गवय असं म्हटलं जातं. आता एक मनुष्य होता आणि तो अरण्यामध्ये चालला होता. तेव्हा अरण्याच्या बाहेर त्याला एकाने सांगितलं की ह्या अरण्यामध्ये जात असताना कदाचित तुला एक गायीच्या आकारासारखा प्राणी दिसू शकतो, पण तो प्राणी गायी नाही. तो प्राणी कोण आहे? त्याला गवय असं म्हटलं जातं आहे की नाही. आणि मग असं तो अरण्यामध्ये फिरू लागल्याच्या नंतर कालांतराने त्याला तसंच प्राणी दिसला, पण तो गायीच्या आकारासारखा दिसायचा. पण गायीचं तोंड पाहायला गेलं ना, गायीचं तोंड वेगळं असतं आणि त्याचं तोंड वेगळं असतं. गायीला शिंग वगैरे असतात, त्याला अशी शिंग वगैरे दिसत नाही चांगली. गायीचं तोंड पुढं मोठं असतं व्यवस्थित आणि मागं शर्यतीच्या त्याला मॅच झालेलं असतं. पण त्या गवईचं तसं नसतं. त्याला तिकडं विदर्भामध्ये तो प्राणी असतो, त्याला तिकडं रोयटे असं म्हटलं जातं त्या विदर्भामध्ये. आणि ते शेतीचं नासाडी करतो. आम्ही बऱ्याच वेळा त्या ठिकाणी पाहिलेला आहे हा प्राणी. तर मग त्याच्या लक्षात आलं की हा गायी नाहीये, पण हा गायीच्या आकाराचा आहे. हे कसं कळलं त्याला? त्या त्रस्ताईच्या सांगण्यावरून कळलं की नाही की हा गायीच्या आकारासारखा आहे पण गायी नाही. हा कसा आहे? गायीच्या आकारासारखा आहे पण गाय नाही. तसं हा जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये तुम्हाला भेद दिसतो का नाही? जीव आणि ईश्वर, जीव आणि ईश्वराचा विचार जर केला तर जीवाच्या ठिकाणी काय? पातंजलीच्या मताप्रमाणे आपण जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश असे दोष पाहायला मिळतात. ईश्वर सर्वज्ञ आहे, हा अल्पज्ञ आहे, ईश्वर व्यापक आहे, असं तुम्हाला भेद पाहायला मिळतो की नाही? फरक पाहायला मिळतो की नाही? जसं गवई आणि गाई याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणतो की नाही? हा त्याच्यामध्ये फरक आपल्याला जरी असला पण गाई आणि गवई या दोघांचा जरी आपण त्या ठिकाणी विचार केला तर हे दोन्ही ऐक नाही फक्त आकाराने बदले, उपाधीनं फक्त यांच्यामध्ये बदले. वास्तविक पाहिलं तर एकच नाही का? हे एकच आहे, फक्त यांचे काय नाहीतरी काय कळलेची आहे. वाघ आणि गाई लाकडाची. एक वाघ असतो आणि एक गाय असते, पण ते काय आहे? ते मायेचं कार्य त्या ठिकाणी आहे. वास्तविक पाहिलं तर ते सच्चिदानंद रूप नाही का? ते सच्चिदानंद स्वरूपच आहे. मग हे कशाने कळतं आपल्याला? हे आपल्याला त्या ठिकाणी उपमान प्रमाणाने पण सुद्धा हे अशा प्रकारे लक्षात येऊ शकतं. बरोबर आहे की नाही?
म्हणून दोघांमध्ये भेद असतो, तो उपाधीनं भेद असतो, तो भेद मिथ्या असतो. त्या दोघांमध्ये सुद्धा काय अभेद आहे. म्हणजे इथं गवई कोण घ्यायचा आणि इथं गाय कोण घ्यायचा. गायच्या ठिकाणी ईश्वर घ्या, गवईच्या ठिकाणी जीव घ्या. लक्षात येत ना, गायच्या ठिकाणी कोण घेतला, ईश्वर घेतला, आणि जीवाच्या ठिकाणी गवई घेतला. असं जरी घेतला तर दोघांमध्ये अभेद आहे का नाही. एकाला गाय म्हणायचं आणि एकाला गवई म्हणायचं, पण दोघांमध्ये अभेद आहेच. हे कशाने कळतं आपल्याला, उपमान प्रमाणाने. अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात येऊ शकतं. अजून एक प्रमाण लक्षात घ्यायचं, एक अर्थपत्ती नावाचं प्रमाण असतं. अर्थपत्ती प्रमाण. अर्थपत्ती प्रमाण म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये देवदत्त नावाचा एक पुरुष असतो आणि फार लठ्ठ असतो. पण ते म्हणले एवढा लठ्ठपणा तुमच्या ठिकाणी आला, तुम्ही दिवसातून किती वेळा जेवता. ते म्हणले दिवसा जेवतच नाही, दिवसा जेवत नाही, आणि इतका ताजा तवाना लठ्ठ असतो. मग हा जेवल्या वाचून एवढा ताजा तवाना लठ्ठ होईल का, तो होणार नाही. मग म्हटले जेवत नाही म्हणले हा. पण मग त्याच्यात विचार केला, अरे हा म्हणले दिवसा जेवत नसन, पण रात्रीचं तर जेवत असन का नाही. कारण याच्या ठिकाणी हा लठ्ठपणा आलेला आहे का नाही. तर हा लठ्ठपणा बिगर जेवणाचं येईल का, जेवणा वाचून येईल का. ज्या अर्थी हा लठ्ठ आहे, त्या अर्थी त्याचं जेवण, त्याला कुठंतरी संपाद्य असलं पाहिजे ना त्या लठ्ठपणाला. त्याच्यामध्ये एक संपाद्य आणि एक संपादक, हे फक्त लक्षात ठेवा. लिहून वगैरे काही घेऊ नका, कारण ते फार चौथ्या तरंगामध्ये आपल्याला हा विचार येणार आहे. फक्त ते प्रमाण फक्त तुम्हाला सांगायची होती, म्हणून मी या ठिकाणी काढलेले. जाऊ दे आता, तो मुद्दा आता लक्षात, तो मुद्दा सोडून द्या. मग याच्यामध्ये काय करायचं की त्याच्या ठिकाणी काय लठ्ठपणा आहे. लठ्ठपणा हा काय त्याला संपाद्य आहे, आणि जेवण काय त्याला संपादक त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे की नाही. या दोन गोष्टी लक्षात आल्या की आपल्याला काय होईल, लक्षात येईल. श्रुतीचं तात्पर्य काय, जीव ब्रह्माचा अभेद सांगण्यात आहे का भेद सांगण्यात आहे. श्रुतीचं तात्पर्य काय आहे, जीव ब्रह्माचा अभेद सांगणार आहे. मग इथं श्रुती काय घ्यायची, संपाद्य घ्यायची. बरोबर आहे ना. इथं श्रुतीचं काय सांगायचं, आपलं जीव ब्रह्माचं काय, आपलं जीव ब्रह्माचा अभेद आहे हे संपाद्य लक्षात घ्यायचं. जीव ब्रह्माचा अभेद आहे हे संपाद्य लक्षात घ्यायचं, आणि श्रुतीचं प्रमाण आहे हे काय घ्यायचं, संपादक घ्यायचं. संपादक काय घ्यायचं, ऐकता ना सगळे, काय घेतलं संपादक, श्रुती प्रमाण हे संपादक झालं. बरोबर आहे की नाही. आणि जीव ब्रह्माचा अभेद हे काय झालं, संपाद्य झालं. इथं लठ्ठपणा कशासाठी घेतला होता आपण, लठ्ठपणा कशासाठी घेतला होता, लठ्ठपणा संपाद्य घेतलं होतं, आहे का नाही. आणि रात्रीचं जेवण त्याला संपादक होतं. बरोबर आहे ना. रात्रीचं जेवण संपादक होतं, आणि लठ्ठपणा हा संपाद्य होता. तसं जीव ब्रह्माचा अभेद हा काय संपाद्य आहे, आणि श्रुतीप्रमाणे या ठिकाणी काय संपादक आहे. श्रुती जीव ब्रह्माचा भेद कधी प्रतिपादन करते का, ते एका चोराचं वर्णन दिलं होतं. आता परत रसास्वादन होऊ शकतं, पण लक्षात घ्या त्या चोराने चोरी केली, ऐक नाही, चोरी केलीच नव्हती, त्याच्यावर फक्त आळ आला होता. पण पोलिसांनी त्याला पकडलं. मला सांग, चोरीचा माल कुठे ठेवला. तुम्हाला चोरी केलीच नाही. नाही मला तो चोरी केली, मारायला सुरुवात झाली. आता काय करायचं, आता कबूल तर कर. आता नाही का सांग, नाहीच माल ठेवलाच नाही, कुठे चोरी केलीच नाही, पण मार्ग वाचवण्याकरता मला सांगतो तुम्हाला. मग मला ते शेत आहे, त्या शेताच्या बांधाच्या खाली मी ते असं लपून ठेवलेलं आहे. मग त्याच पोलिसांनी त्याला तिथं नेलं, आणि पोलिसांना म्हणलं इथं उकरून पहा, इथं भेटल. तिथं उकारलं, तिथं सापडा नाही. ते म्हणले तू इथं नाहीच आहे. मला असं वाटतं कदाचित मी डोंगराच्या कडेला कुठेतरी लपून ठेवलं असं. जाधव बाबा फार छान सांगतात. ते मग डोंगराच्या कडेला कुठेतरी तळवटीला गेले, आणि तिथं शोध लागले. ते म्हणले इथं पण नाही. अहो मला असं वाटतं कदाचित मी ना डोंगराच्या वरती चढून खाली कड्याखाली उतरलो आणि तिथं ठेवलं होतं. मग म्हणले वर चला. मग त्याला डोंगराच्या वरती नेलं. वरती नेल्याच्या नंतर अगदी कड्यावर नेलं, आणि ते म्हणले बघ इथं खाली ठेवलेलं, खाली वाकून बघा म्हणजे तुम्हाला दिसत. ते दोन्ही पोलिसांनी असं वाकून खाली पाहिलं, आणि या चोराने दोघांना धक्का दिला, आणि ते दोघं खाली गेले. म्हणजे घावा, तुम्हाला कुठं घावायचंय का बरं. अहो ते आधी चोरी जर झाली असती, चोरलं जर असतं तर दाखवता आलं असतं ना. तसं हे जगत आहे का या ठिकाणी, जगत नाही. मग जगत नाही तर मग जीव कुठून आला आणि ईश्वर कुठून आला. म्हणजे जीव पण नाही आणि ईश्वर पण नाही, आहे तर काय
आहे ते सच्चिदानंद रूप ब्रह्मचे, आहे का नाही? सच्चिदानंद रूप ब्रह्मचे. मग श्रुतीचं तात्पर्य काय? चोराचं तात्पर्य काय? चोरी केलीच नाहीये. तसं श्रुतीचं तात्पर्य न झाला प्रपंच, बरोबर आहे की नाही? पण आता तुम्ही स्वीकारलेला ना, तुम्ही म्हणतात आम्हाला धडधडीत दिसते, आहे का नाही? आणि तुम्ही भेद तयार करताय की नाही? भेद तयार करतात, म्हणजे हा भेद त्या ठिकाणी काय संपाद्य झाला. आणि श्रुतीचं प्रमाण काय? जीव ब्रह्माचा भेद नाहीचे, जीव ब्रह्माचा काय आभेद आहे. हे काय श्रुती प्रमाण काय झालं? संपादक अशा प्रमाणे झालं, बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला जीव ब्रह्माच्या आभेद निश्चयासाठी साधक युक्ती लक्षात आले का? साधक युक्ती लक्षात आले ना जीव ब्रह्माच्या आभेद निश्चयास. आता फक्त ऐकायचं, फक्त हे मला माहिती लक्षात येत नाही, पण हे ऐकून तर ठेवावंच लागेल का नाही? आणि हे ऐकून नाही ठेवलं तर परत एकाएकी परत अचानक आलं, मग काय करायचं? दादा म्हणले आपण आधीच तयारी करून ठेवायची, प्लॅटफॉर्म उभं राहायचं, गाडी कधी पण येऊ शकते. हे तर पक्क आहे का नाही? तसं आपण तयारी करून ठेवायची. चौथ्या तरंगात मुद्दा जेव्हा येईल तेव्हा येईल, पण आपण आधी तर ऐकून ठेवला ना, मग आधी ऐकून ठेवायला कायच अडचण नाही, बरोबर आहे की नाही? आता ह्या ठिकाणी साधक युक्तीचा विचार केला, आता थोड्या बाधक युक्तीचा पण विचार केला पाहिजे ना आपण. बाधक युक्तीचा पण विचार केला पाहिजे ना. बरं, आता बाधक युक्ती म्हणजे काय? तीच प्रमाण घ्यायची जसं आपण पहा आभाव प्रमाण घ्या बरं. आभाव म्हणजे अनुपलब्धी प्रमाण. तसं तुम्ही पाहता टेबलावरती घट आहे आणि घट नाही. घट जर असेल तर त्याला काय म्हणायचं, आणि घट नसेल तर त्याला काय म्हणायचं? घट, आहे का नाही? आता हा समजा हा पेन आहे आणि असा हातावर ठेवला, याचा अभाव आहे का भाव आहे? बरं, भाव आहे. आणि हा पेन हातावर नाही, आता काय म्हणा बरं? इथं पेनाचा भाव आहे का अभाव आहे? अभाव, आहे का नाही? बरं, अभाव आहे, याच्यात तुम्हाला ज्ञान झालं का नाही? हातावर पेन नाहीये म्हणजे याचा तुम्हाला काय अभाव आहे, पण अभावाचं ज्ञान आहे का नाही? तसं तुम्ही पहा बरं, जागृती पहा, स्वप्न पहा आणि सुषुप्ती पहा. जागृतीमध्ये तुम्हाला भेद वाटतो की नाही? जागृतीमध्ये तुम्हाला असं वाटतं की नाही मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी अमुक आश्रमाचा आहे, मी अमुक जातीचा आहे, हे तुम्हाला वाटतं की नाही? मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, हे तुम्हाला वाटतं. आणि स्वप्नामध्ये पण वाटतं की नाही? स्वप्नामध्ये पण तुम्हाला असं वाटतं ना, मी कुठेतरी दरीतून कोसळतोय, कधी मी फार श्रीमंत झालोय, हे तुम्हाला वाटतंय की नाही? हे आता तो विचार नाही करायचा का जागृतीमध्ये अंतःकरण असतं, इंद्रिय असतं, आत्मा असतो म्हणजे साक्षी असतो. स्वप्नामध्ये काय असतं? खरी इंद्रिय नसतात, कल्पित इंद्रिय असतात, म्हणजे ती इंद्रियच नसतात, फक्त अंतःकरण घ्यायचं. अंतःकरणची इंद्रिय झालेलं असतं ना, अंतःकरण असतं आणि एक साक्षी असतो. आणि सुषुप्तीमध्ये कोण असतो? अंतःकरण आहे का ज्ञान करायला? इंद्रिय आहेत का जाणायला? काहीच नसतं. मग कोण असतो त्यामध्ये? फक्त आणि फक्त कोण असतो? साक्षी असतो. आणि हा साक्षीच काय करतो? त्या सुखाचा अनुभव घेऊ शकतो साक्षी. आणि हे कधी कळतं? आपण जागा झालो की जागा झाल्याच्या नंतर काय म्हणतो आपण? मी सुखाने झोपलो होतो. पण मी सुखाने झोपलो होतो हे सुषुप्ती तुम्हाला सांगता आलं का? सुषुप्तीमध्ये सांगता येत नाही. मग हे कधी तुम्हाला सांगता येतं? हे जागृतीमध्ये सांगता येतं. जागृतीमध्ये मग तुम्ही भेद पाहता का नाही? जागृतीमध्ये भेद पाहता, स्वप्नात पाहता येत, सुषुप्तीमध्ये भेद पाहता येतो का? सुषुप्तीमध्ये आपल्याला भेद अजिबात पाहता येत नाही. जागृती आणि स्वप्नामध्ये अशा प्रकारे भेद असतो. मग ह्या भेदनिश्चयास काय करायच्या? बाधक युक्ती करायच्या. इथं काय दिलं बघा बरं, इथं काय दिलं? जीव ब्रह्माच्या अभेद निश्चय साधक युक्ती, आणि भेद निश्चयास कोणत्या युक्ती करायच्या? बाधक असणाऱ्या युक्तींचा या ठिकाणी काय करायचा? आपण विचार त्या ठिकाणी करायचा. किंवा आणखीन एक उदाहरण देऊ सांगतो की बिंब प्रतिबिंबवाद हा एक आपल्या शास्त्रामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये बरेच दृष्टीसृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद, अवच्छेदवाद, आभासवाद, बिंब प्रतिबिंबवाद, आरंभवाद, आता हे वादाच्या मोठी यादीचे. त्याच्यामध्ये एक वाद सांगतो की जसा आरसा आहे का नाही, समोर आरसा आहे, आणि आरशामध्ये तुमचा कोणीतरी पाहुणा गावाला गेलाय, पण तुम्हाला आरशामध्ये तो रोज पाहायला मिळतो. असं कधी झालं का? म्हणजे तो कधी पाहायला मिळेल? आरशामध्ये तो कधी दिसतो? आपण आरशाच्या समोर आलो तरच आपण आरशामध्ये स्वतःला पाहतो की नाही? मग आपण एक बिंब असतो आणि आरशामध्ये आपलं काय असतं? प्रतिबिंब असतं. हे कशावरून सिद्ध होतं? आपण कपाळाला गंध वगैरे लावतो की नाही? लावतात ना लोक, ज्याला किती
9 एकर 7 गुंठ असं दादा नेहमीच सांगतात आहे का नाही. ज्याला एवढी संपत्ती एवढी जमीन आहे तो आपल्या काहीतरी पेरणी करतोच आहे का नाही. तो काही पडीक नाही ठेवत. आता ज्याला पडीक ठेवायचं तो भाग वेगळा आहे. पण मग ते पेरणी करत असताना काहीतरी गंध लावत असताना आरशामध्ये पाहता ना तुम्ही. मग आरशामध्ये पाहत असताना गंध वाकडा झालाय का सरळ आहे हे पाहतो की नाही. मग पाहत असताना तुम्ही आरशात हात घालता आणि त्या प्रतिबिंबाचं सरळ करता का आपलं सरळ करता. आपलं सरळ करता आहे का नाही. हे तर सरळ सरळ मुद्दा आहे का नाही. मग बिंब आणि प्रतिबिंब याच्यामध्ये आहे का भेद कोणता. भेद नाही. मग अशा प्रकारे कोणी जर भेद करत असेल तर त्याला कोणता वाद सांगायचा. बिंब आणि प्रतिबिंब वाद सांगायचा. हे कशासाठी जीव ब्रह्माच्या भेदनिच्छास जे काही बाधक युक्ती आहे त्या बाधक युक्तीचा अशा प्रकारे विचार करायचा. याने काय होऊ शकतं की त्या ठिकाणी जसं भेदनिच्छय ज्याने निवृत्त होईल ना. बाधक युक्ती म्हणजे काय अशा प्रकारे असणारा जो भेद आहे ना तो भेद जीव ब्रह्मामध्ये असणारा भेद आहे. तो भेद निवृत्ती करण्याकरता केलेल्या युक्त्या त्याला म्हणायचं बाधक युक्ती आहे का नाही. आणि आधी आपल्याला सांगितली ती साधक युक्ती. असं काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी चिंतन करायचं. हे चिंतन कसं करायचं बरं. युक्तिपूर्वक योजनापूर्वक अशा प्रकारे दोघांमध्ये काय करायचं आपण चिंतन त्या ठिकाणी करायचं. मग याच असणाऱ्या चिंतनाला अशा अयुक्तिक अद्वैत. इथं द्वैत कोणतं सांगितलं का. काही तर सगळं अद्वैताचा विचार आला. इथं द्वैत इथं भेद कुठं जर सांगितलं असेल ना मग म्हणता आलं असतं द्वैतात्मक चिंतन द्वैतात्मक ब्रह्मचिंतन. इथं कुठे शब्द आतापर्यंत सांगितलं का. केवळ जीव आणि ब्रह्म या दोघांचा काय अभेद प्रतिपादन केलेलं आहे. मग असं युक्तिपूर्वक केलं. मग अशा युक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनास मनन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आलं लक्षात तुमच्या. लक्षात आलं नाही हे मला माहिती पण थोडं तर काहीतरी लक्षात आलं असेल ना. आहे थोडं तरी लक्षात आलं असेल आहे का नाही. मग हे थोडं तरी लक्षात आलं ना तर भरपूर झालं. थोडे आहे थोडं जरी असलं तरी काही लय कठीण नाही. त्याने सुद्धा मनुष्याला मुक्त व्हायला फार वेळ लागत नाही. कारण मला सांगा अनेक जन्माचे संस्कार आहे आपल्यामध्ये. आता जरी पाठ ऐकला थोड्या वेळाने आपल्याला परत भ्रम निर्माण होतोय की नाही. परत भ्रम निर्माण होतो. का बरं भ्रम निर्माण होत असतो. विपरीत भावना आपल्या ठिकाणी जास्त असतात. त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्यामध्ये नेहमीच भ्रम होतो. पण मग साधकाने काय करायचं चिकाटीनं राहिलं पाहिजे. कसं चिकाटीनं राहिलं पाहिजे. जसं तुकोबराय म्हणतात महापुरे झाडे जाती तेथे लवाळी वाचते. याचा अर्थ काय तुम्ही त्या नदीमध्ये म्हणा ओढ्यामध्ये म्हणा लवळ पाहिलं असेल ना. लवळ मग ते महापूर मोठमोठ्याले पूर जातात पावसाळ्याच्या दिवसाला आणि नदीच्या ओढ्याच्या कडची झाडे ना उन्मळून त्या पुरामध्ये वाहून जातात. आणि ते लवळ मात्र तसंच राहतं ना. मग आपल्याला झाडासारखं व्हायचं का लवळ्यासारखं व्हायचं. लवळ्यासारखं. पूर आल्यावर लवळा वागतो आणि पूर गेल्यावर सरळ उभा राहतो. तसंच आपल्याला काय करावं लागेल या पाठामध्ये लवळ्यासारखं राहिलं पाहिजे. एखादा म्हणून अहो पार ते डोक्यावरून जायला लागलं काहीच कळलं नाही. हे तर मलाही कळते चांगलं. पण लवळ्यासारखं जर राहिलं का नाही तो टिकू शकतो आहे की नाही. आणि झाडासारखं हे आपल्याला कळतच नाही द्या सोडून. मग तो ऊन म्हणून तो काय होतो तो वाहून जातो. मग वाहून जायचं का वाहून नाही जायचं. लवळ्यासारखं तग धरून राहायचं. असं ज्याला कळालं ना त्याला सगळंच कळालं. असं ज्याला काही कळालं नाही ना त्याला काहीच नाही कळालं. त्याला झोप लागली असं कदाचित उठावं लागेल. ते नंतर कळतं ते झोपेच असतं. गुळाला मुंगळा कसा चिकटतो तोडला तरी तो सोडित नाही तसं चिकटून राहावं लागेल. तरच आपल्याला या ठिकाणी काय होईल जीव ब्रह्माचा अशा प्रकारे आपल्याला ऐक्य करता येईल. आता हे लक्षात आलं. मनन म्हणजे काय जीव ब्रह्माच्या अभेदनेच्या साधक युक्ती आणि जीव ब्रह्माच्या काय भेदनेच्याच बाधक युक्ती अशा नाही. यालाच काय म्हणायचं असं युक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनास मनन असे म्हणावे. सरळ सरळ व्याख्या लक्षात आली. आता फक्त एवढंच प्रश्न येणार आहे आज. मनन म्हणजे काय. काल श्रवणाचे प्रकार लक्षात आले ना तुमच्या. ते प्रकारासहित तुम्हाला म्हणलं लिहून काढा. आज या ठिकाणी काय मनन म्हणजे काय जीव ब्रह्माच्या अभेदनिच्छा साधक युक्ती आणि भेदनिच्छा जिथं जिथं भेद केला जातो तो भेद घालवण्यासाठी काय
बाधक युक्तीचा विचार त्या ठिकाणी करायचा आहे. अशा युक्तिपूर्वक, योजनापूर्वक, तर्क, अनुमान, प्रमाणाने युक्तिक ऐकणे, अद्वैत, एक रूप, एकविध, ऐक्य. दादा नेहमी कीर्तनात सांगतात की नाही, काला सांगताना हेच सांगून जातात. लोकांना म्हणतात झाला माझा काला, पण लोकांना काही कळतच नाही. मग परत अशा पद्धतीनं हरिनामाचा खिचडी काला, हे सगळ्या शरीराला पुष्ट करण्यासाठी वेगवेगळे काले त्या ठिकाणी सांगितले जातात. पण आपला हा जीवब्रह्माचा आभेद स्वरूपाचा काला हा नित्यानेच आपल्या या ठिकाणी होत असतो. अशा प्रकारे युक्तिक अद्वैत ब्रह्म चिंतना असंच त्या ठिकाणी काय आहे, मनन असं म्हटलं जातं. आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या. निधिध्यासन खाली ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये आपण पहा निधिध्यासन. आता निधिध्यासन म्हणजे काय? आता आपण बघा की आपण जिकडे तिकडे पाहतो, आपली जिकडे तिकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला काय काय दिसतं बरं? झाडं दिसतात, फुलं दिसतात, फळं दिसतात, डोंगर, पर्वत, नद्या, नाल्या, सारे माणसं, जनावर, गुरु सारे आपल्याला दिसतात. काय दिसत नाही? मग आपण जनावरला जनावर म्हणतो, माणसाला माणूस म्हणतो, ऐक नाही, हे सगळं असं म्हणतो. आणि नामदेव महाराज कुत्र्याला काय म्हणतात? कुत्र्याला नामदेव महाराज काय म्हणतात? आणि ज्ञानेश्वर महाराज रेड्याला काय म्हणतात? एक दिवस असंच झालं, पारनेरला गेलो आणि तिथं दादांच्या पुढे राहिलो आणि ते असेच बोलले होते, तुम्हाला काय दिसतं म्हणले. म्हणले हे काय सगळं किती मोठं पारनेर, किती गाव आहे म्हणले इथं लोक. ते म्हणले मला फक्त ब्रह्मच दिसते म्हणले. कसं काय दिसतं तुम्हाला? मला असं वाटतं त्यांचं चष्माच बदली का काही कळा नाही बुवा. आपल्याला चष्मा नाही लागला त्याच्यामुळे आपल्याला काही कळतच नाही. आपल्याला हे सगळे दिसतात आणि त्यांना काय दिसायचं? त्यांना अशा पद्धतीनं सगळं ब्रह्म ब्रह्म ब्रह्म. मला आम्हाला ते म्हणले या काही नाही कळणार, हे सगळं समजून घ्यावं लागेल आहे का नाही. ते आता समजले, आता कळायला लागलं का हे सगळं काय बरं दिसतं ना डोळ्याला, काय वेगळं दिसतं का? तसंच दिसतं. जर तुमच्या पुढं एक लाडू आणून ठेवला, ऐक ना, एक सफरचंद आणून ठेवलं, मग तुम्ही त्याला काय लाडूला सफरचंद आणि सफरचंदाला लाडू म्हणता का लाडूला लाडूच म्हणता? ते हाय तेच म्हणता ना. तसं हे डोळ्याला दिसताना काय दिसेल बरं? हे सगळं असं दिसेल ना. मग हे डोळ्याला जे दिसतं ते सत्य असतं का? आकाशामध्ये विमान चाललंय का नाही, विमान छोटं दिसतं का नाही आपल्याला? डोळ्याला छोटं दिसतं आहे का नाही. पण तुम्ही बुद्धीनं काय करता, निश्चय करता विमान खरं छोटं आहे का? विमान त्या ठिकाणी खरं मोठंच आहे. आणि बरं विमानातली माणसं डोळ्याला दिसत नाही, बरं विमानातली माणसं नाही डोळ्याला दिसू द्या, पण बुद्धी निश्चय करते का नाही? ज्या अर्थी विमान चाललेलं आहे त्या अर्थी विमानामध्ये कोणीतरी प्रवासी असलेच पाहिजे, हा निश्चय होतो का नाही. तसं हे सगळं जगत तुम्हाला दिसताना कसं दिसणार आहे? आत्मरूप दिसतं का अनात्म रूप दिसणार आहे? जगत मुळात कसं आहे, आत्मा आहे का अनात्मा आहे? जगत मुळात अनात्मच आहे, बरोबर आहे की नाही. पर्वत, नदी, नाले, डोंगर सगळे काय आहे, हे शरीर वगैरे सगळं आहे, हे सगळं अनात्मच आहे ना. पण याला अधिष्ठान कोणी, याचा विचार करा बरं. या अधिष्ठानाला कोणी जाणलं? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. सरिले पैजैसे एक हो निमिनले असे, दूध आणि पाणी एकत्र केलं का नाही. परी निवडून राजहंसे वेगळे कीजे, तो वेगळं करतोच की नाही. किंवा आणखीन की आग्नेयमुखी की डाळ तोडून या चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत. बुद्धिमंत काय करतात? त्या हिनकच बाजूला करतात आणि सार असणारं सोन्याचा स्वीकार करतात की नाही. किंवा काय की भूस बीज एकवट, उपणतरा घनवट, ओढेते ते फलकट जाणवाले. भूस आणि बीज उपणलं की घनवट खाली पडतं आणि फलकट उडून जातं. तैसे विचारता निरासले, तशा प्रकारचा विचार केला की निराश होतो. कशाचा? न झाला प्रपंच, निरासले. मग हे प्रपंच सहज सांडवले. सहज म्हणजे काय? या प्रपंचाचा त्याग केला का? याला बळच घालवलं का? नाही, हे स्वाभाविकपणे सहज संसार गळून पडे, आपापच हा गळून पडतोय की नाही. मग काय उरलं? मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. ज्ञानाला काय तत्व उरतं? उपाधी माझी गुप्त, जे असणार जे सर्वत्र सर्वाई देही, जया करिताही घातू नये, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक, असा शब्द वापरला का नाही. एक आणि जयाची स्वभावी तो आहे म्हणून हे सगळे जगत आहे का नाही. हे सगळं अशा प्रकारचं काय असतं? जगत असतं. हे आपल्याला डोळ्याने दिसल का? इथं डोळ्याने दिसणार नाही. मग ज्ञानाचा डोळा डोळसू,
कोणत्या डोळ्याने दिसल आपल्याला? ज्ञानाच्या डोळ्याने दिसल. आणि सामान्य डोळ्याने काय दिसल? हे जगत आपल्याला जगताप्रमाणेच दिसल. ठावकाचे आहे संसार दुःखाचा, हे सगळं दुःख रूप वाटन. पण त्यामध्ये सुद्धा आपण जर त्या परमात्म्याला जर यथार्थ रूपाने पाहिलं, जसं ज्ञानोबराय पाहिलं की नाही त्या परमात्म्याला, आणि काय म्हणले? अवघाची संसार सुखाचा करीन. हा सुखाचा करीन म्हणजे काय करीन? या सच्चिदानंद स्वरूपाची ओळख करून देईन आणि सगळ्या संसाराला काय होईल? सुख अशा प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकतं. ही पाण्याची काय आली पाहिजे? आपल्याला नजर आली पाहिजे. मग इथं काय सांगितलं त्याने? की निधी ध्यासन अनात्मकार वृत्तीचा परित्याग करून. अनात्मकार वृत्ती. आता आपण सगळ्याकडे समोरच्याला पाहिलं की शत्रू असलं तर आपल्याला काय होतं? दुःख होतं. म्हणजे वृत्ती कशी होती आपली? दुःख रूप होती. बरोबर की नाही? पण तो खरंच शत्रू आहे का आपला? शत्रू असणं संभव आहे का? शत्रू असल्याला आपल्यापेक्षा कोणीतरी वेगळा असला पाहिजे ना. पण वेगळं कोणी आहे का या जगामध्ये? का मी एक आहे? मी एकच आहे. मग वेगळा जाऊन कोणी असेल, पारखा जरी असेल, तर त्याच्यापासून आपल्याला दुःख होतं. म्हणजे ती वृत्ती कशी होती? अनात्मकार होते. आणि दुःख कशामुळे होतं आपल्याला? अनात्मकार झाले का दुःख होतं. जे जे काय अनात्म पदार्थ आहे ते सुखाला कारण आहे का दुःखाला कारण आहे? ठाऊकच आहे संसार दुःखाचा. आताच बोलून गेलो की नाही? मग हे सगळं काय आहे? अनात्मकार आहे. आणि अशा काय करायची? अशी वृत्ती आपली नेहमी अनात्मकार होती ना, त्या अनात्मकार वृत्तीचा काय करायचा? परित्याग करायचा. आणि त्या वृत्तीला काय समजून सांगायचं? केवळ ब्रह्मचे. ब्रह्मा वाचून दुसरं काय आहे का या ठिकाणी? ब्रह्मा वाचून दुसरं या ठिकाणी काहीच नाही. आता आपण बाह्य पदार्थाची एक रीत सांगितलेली. वाजले किती बघा बरं. अरे बापरे, आता तर वेळ होऊन गेला. पण थोडक्यात सांगून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बाह्य पदार्थाची रीत पाहता असताना तो पदार्थ आपल्याला सांगितला, म्हणजे घट सांगितला. त्या घटावर किती आवरण असतात? 2 आवरण असतात. एक अंधाराचं आवरण असतं आणि एक अज्ञानाचं आवरण असतं. मग अंधाराचं आवरण असतं ते कोण निवृत्त करतं? ते सूर्याच्या प्रकाशाने स्वाभाविकपणे निवृत्त होतं. बरोबर आहे की नाही? आणि एक अज्ञानाचं आवरण असतं. त्या अज्ञानाच्या अज्ञानाचं आवरण असतं. त्याची निवृत्ती कोण करतं? तर अंतःकरण. अंतःकरणामध्ये असणारी वृत्ती आणि ती नेत्राच्या द्वारे काय होते? बाहेर येते. जेव्हा ती नेत्राच्या द्वारे बाहेर येते तेव्हा त्या चैतन्याला काय नाव येतं? प्रमाण चैतन्य. अंतःकरणात असतो आपलं प्रमाण चैतन्य म्हटलं जातं. जाऊ दे, ते नाही सांगत आता, फार कठीण होईल ते. मग ती नेत्राच्या द्वारे बाहेर येते. म्हणजे नेत्रातून ती वृत्ती बाहेर येते. वृत्ती फक्त बाहेर येते का? त्याच्यामध्ये प्रकाश पण असतो, त्याच्यामध्ये प्राण पण असतो आणि त्याच्यामध्ये चिदाभास सुद्धा असतो. बरोबर की नाही? मग हा चिदाभास काय करतो? त्या घटावर असणारं जे आवरण आहे, अज्ञानाचं आवरण आहे, त्या आवरणाची काय करतं? निवृत्ती करतं. म्हणजे काय करतं? त्याचा नाश करतं. आणि काय कळतं त्याला? घट उपै चैतन्य, पट उपै चैतन्य, मट उपै चैतन्य. इथे किती चैतन्याची नावं सांगायची. म्हणजे त्याचा काय करायचा? बाध करायचा. आणि कशाचा स्वीकार करायचा? ते उपहित म्हणजे उपाधिरहित असणारं चैतन्य त्याचा काय करत असतं? ते स्वीकार करत असतं. बरोबर आहे की नाही? तसं अनेक पदार्थ आहे, अनात्म पदार्थ. त्या पदार्थांना सुद्धा काय अशा प्रकारची आवरणं असतात. त्या आवरणाचे काय करायचे? आपण निवृत्ती करायची. आणि काय उरतं सार? मग उरला उरे विठ्ठल. फक्त एक परमात्मा शिल्लक राहतो. आणि तो परमात्मा कोण आहे? आपणच आहेत. बरोबर आहे ना? तो परमात्मा कोण आहे? आपणच आहे. असं काय करायचं? आपण त्याचा स्वीकार करायचा. आणि कोणत्या गोष्टीचा त्याग करायचा? जे अनात्म आहे, जे दुःखरूप आहे, जे असत जड आणि दुःखरूप आहे, ते मायेचं कार्य आहे. त्या मायेच्या कार्याचा काय करायचा? त्याग करायचा. आणि जे आपलं स्वरूप आहे त्याचा काय करायचा? स्वीकार करायचा. म्हणून काय म्हटलं? अनात्मकार वृत्तीचा परित्याग करून जीव ब्रह्म ऐक्य. काय करायचं? जीव आणि ब्रह्म ह्या दोघांमध्ये काय करायचा? आभेद करायचा, एकता करायची, ऐक्य करायचं. आणि हे कधी करायचं आपण? ज्या आता पाठ झाला ना आपला आणि बाकीच्या वस्तूकडे पाहायला लागला आहे का नाही? फार पाठ डोक्यावरून जर गेला आणि फार म्हणजे असं उचलून टाकल्यासारखं होतं ना लोकांना, आहे का नाही? मग ते लगेच वैताग येतात. याच्यावर राग काढ, त्याच्यावर राग काढ. हा राग काढायचाच नाही. हा राग जर काढला तर कोणावर निघन राग? खरा पाहिलं तर आपल्यावरच राग निघेल याचा. बरोबर आहे की नाही? मग काय करायचं आपण? जे अशा प्रकारची ना अनात्मकार वृत्तीचा परत त्याग करायचा. आणि जीव आणि ब्रह्म ह्या दोघांचा काय? आभेदच आहे. आणि ते एक आहे, ते नित्य आहे, ते शुद्ध आहे. ते अशा पद्धतीनं काय करायचं? त्याचा पूर्णपणे ऐक्य करायचं. आणि ही वृत्ती काय करायची? सारखी करायची.
जेवण आपलं भूक लागली की नाही, आपल्याला जाधव बाबा सांगतात भूक लागली ना मग आपण जेवतो की नाही, तशी वृत्ती आपली अनात्मकार झाली. अनात्मकार वृत्ती झाली का दुःख होतं, लक्षात घ्या. आणि आत्मकार वृत्ती झाली, तुम्हाला दुःख होईल का? गोपी भाऊ पाहता की नाही, त्या गोपी परमात्म्याशी नेहमी ऐके करतात की नाही, मग त्यांना दुःख स्वप्नात तरी आहे का? त्यांना दुःख स्वप्नात सुद्धा होत नाही. आपल्याला दुःख का होतं? आपली वृत्ती नेहमी अनात्मकार होते, आणि अनात्मकार वृत्ती झाली का दुःख होतं. मग दुःखाला कारण काय? अनात्मकार वृत्ती. मग अशी वृत्ती अनात्मकार झाली का तिला लगेच आत्मकार करायचं. कधी करायचं? सारखं करायचं. म्हणजे घड्याळात पाहायचं नाही किती वाजता वृत्ती एखाद्याची होत असेल, माझी 10 वाजता वृत्ती अनात्मकार होती, ऐक नाही, मग मी 10 वाजता करीन. माझी 4 वाजता होती, माझी दुपारी 1लाच होती. असं होत असेल तर मग त्याने तवा करा. आणि ज्याची रेग्युलर होत असेल तर त्याने काय करायचं? सारखं अनात्मकार वृत्तीचा त्याग करायचा. मी ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे, हे सगळं जग सच्चिदानंद रूप आहे, एवढंच त्याने सारखं काय करायचा? वृत्तीचा ऐक्य करायचं. ही वृत्तीची काय स्थिती आहे. अशी वृत्तीची सारखी स्थिती करा बरं, मग तुम्हाला सुद्धा होईल का नाही? हे विश्वचे माझे घर, किंवा तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी आयशी. मला माझ्या वाचून दुसरं काही भेटतच नाही, म्हणजे मीच सगळीकडे भरलेलो आहे. मग आता वाद कोणाशी घालायचा? आता दुःख कोणाचं आहे? तुम्हाला होईल का कोणाचं? अशी जेव्हा अवस्था होईल की नाही, तेव्हाच त्याला काय म्हणायचं? समाधी म्हणायचं. हीच खरी समाधी. म्हणजे ह्या इथं काय दिलं त्याने, ही निधिध्यासनाची परिपाक अवस्था, आणि ह्या परिपाक अवस्थेलाच काय म्हणायचं? समाधी असं म्हणायचं. बरोबर की नाही? मग ही समाधी म्हणजे काय? सहज अवस्था. आणि निधिध्यासन म्हणजे काय? प्रयत्नपूर्वक अवस्था. एक प्रयत्नपूर्वक अवस्था आणि एक सहज अवस्था. सहज अवस्था म्हणजे समाधी, आणि प्रयत्नपूर्वक अवस्था म्हणजे काय? प्रयत्नपूर्वक अवस्था म्हणजे कोणती अवस्था सांगा आता? निधिध्यासन. निधिध्यासन ही प्रयत्नपूर्वक अवस्था, आणि समाधी ही सहज अवस्था. अशा दोनही अवस्था यामध्ये आलेला आहे. म्हणून इथं काय दिलं की अनात्मकार वृत्तीचा परित्याग करून जीव ब्रह्म ऐक्य अंतकरण वृत्तीच्या स्थितीस अवस्थेस, बरोबर नाही, किंवा स्वभावास निधिध्यासन म्हणतात. निधिध्यासनाच्या परिपाक अवस्थेत. आता त्याचं इतकं निधिध्यासन इतकं उत्तम प्रकारे होतं, त्याला करायची आवश्यकताच नाही. म्हणजे ते निधिध्यासन काय झालं? परिपक्व झालेले. आणि अशा निधिध्यासनाची जी परिपक्व अवस्था आहे ना, त्या निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेला समाधी म्हणतात. म्हणून त्याचाही निधिध्यासनात अंतर्भाव आहे. म्हणून मग त्याला वेगळं साधन मानायची गरज आहे का? जसं समाधी षटक पाहिलं, ते वेगळं सांगितलं का एकच सांगितलं? तसं निधिध्यासनाची परिपाक अवस्था म्हणजेच समाधी. समाधी म्हणजे काय? निधिध्यासनाची परिपाक अवस्था. म्हणजे दोघांचा एकमेकांमध्ये अंतर्भाव आहे का नाही? फक्त सविकल्प आणि निर्विकल्प. सविकल्प कधी म्हणायचे? जोपर्यंत परिपाक अवस्था होत नाही तोपर्यंत सविकल्प. आणि परिपाक अवस्था झाली म्हणजे काय? निर्विकल्प. परिपाकामध्ये आहे तोपर्यंत कोणती समाधी? सविकल्प. परिपाकापर्यंत सविकल्प, आणि परिपाक झाल्याच्या नंतर निर्विकल्प. मग समाधीला वेगळं साधन सांगायची गरज आहे का? दोन्ही एकच आहे. दोन्ही वेगळं सांगायची गरज नाही, दोन्ही एकच आहे. आता नाही काय घेता आलं तर वृत्ती आता काय करायची आपल्याला? अनात्मकार करायची का आत्मकार करायची? इथून पुढं वृत्ती आत्मकार. वृत्तीला दिसताना, आता डोळ्याला दिसताना कसं दिसणार आहे? सगळं संसार दुःख रूप दिसणार आहे का नाही? लोक येणार, काहीतरी बोलणार, आपल्याला चिडून देणारच आहे. दिलं चिडून तरी आपण कशी करायची? वृत्ती आत्मकार करायची. असे सवय लावून घ्या बरं, थोडी 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 थोडी. एक दिवस आपल्याला समाधी लागेल का नाही? का ही अष्टांग अंगाची समाधी आहे? ही अष्टांग अंगाची समाधी संतांना सांगायची इच्छाच नव्हती. त्यांना चालती बोलती समाधी सांगायची त्यांना, आहे का नाही? ते ज्ञानाचे अवयव काय ते काहीतरी ओवी बघा 6व्या अध्यायामध्ये, ते चालती ज्ञानाची बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, येर माणूसपण ते भांब लौकिक भागू, असं म्हटलं की नाही? ही चालती बोलती समाधी सांगायची. हे बसला तटस्थ त्याची ठकली या बुद्धी, असं तटस्थच बसायचं, मग ती समाधी लावायची. त्याची बुद्धी ठकली, फसली, मग कोणती समाधी? हालता चालता खेळता फिरता संतांना लागली समाधी. काय अभंग आहे बघा, मूड नर नारी, काहीतरी लोपदले नांदी लागली समाधी, मूड जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी संत, पंडित ज्ञानी काय असं काहीतरी आहे.
संत महान व हा एकच सिद्ध साधक आहे. म्हणजे पंडित असो, सिद्ध असो, साधक असो, नर नारी बाळे यारे यारे लहान थोरे याती भलती, सगळ्याला हीच समाधी आहे का नाही. उलट त्याने काय म्हणलं, समाधीचे सुख सांडा ओवाळून आईसा कीर्तनी ब्रह्मरस. बरोबर की नाही. अशा पद्धतीनं आपल्याला काय, हा उठता बसता खाता पिता सगळीकडे अशा पद्धतीचा रस. पण कधी अनात्मका वृत्तीचा पहिला त्याग करा आणि आत्माकार वृत्ती करा. अशी परिपाक अवस्था झाली तर समाधीला वेगळं सांगायची गरज नाही. ही चालता बोलता आपल्याला अशा प्रकारची समाधी सहज त्या ठिकाणी होऊ शकते. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण हरी.